सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये मानसशास्त्र या विषयातील 50 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन बी एडवर्ड थॉर्नडाईक आहे। प्रश्न दुसरा, थॉर्नडाईकने आपला प्रयोग प्रामुख्याने कोणत्या प्राण्यावर केला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मांजर असे आहे। प्रश्न तिसरा, थॉर्नडाईकच्या अध्ययन उपपत्तीत अध्ययनाचे मुख्य नियम किती आहेत? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी म्हणजेच 3, तयारीचा, सरावाचा आणि परिणामाचा नियम असे आहे। प्रश्न चौथा, परिणामाचा नियम कोणत्या उपपत्तीचा भाग आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी प्रयत्न प्रमाद आहे। प्रश्न पाचवा, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी पॅव्लॉव आहे। प्रश्न सहावा, इव्हान पावलॉवने आपला प्रयोग कोणत्या प्राण्यांवर केला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए कुत्रा असे आहे। प्रश्न सातवा, पॅव्लॉवच्या प्रयोगात घंटेचा आवाज हा कोणता उद्दीपक आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी कृत्रिम असे आहे। प्रश्न आठवा, साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी एफ स्किनर असे आहे। प्रश्न नववा, स्किनरने कोणत्या प्राण्यांवर प्रयोग केले? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए उंदीर व कबूतर असे आहे। प्रश्न 10वा, प्रबलीकरण ही संकल्पना कोणत्या उपपत्तीत सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी साधक अभिसंधान असे आहे। प्रश्न 11, उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यातील साहचर्यावर कोणत्या उपपत्तीने सर्वाधिक भर दिला आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी प्रयत्न प्रमाद पद्धती जी थॉर्नडाईकने सांगितलेली आहे। प्रश्न 12वा, पॅव्लॉवच्या प्रयोगात अन्न पाहिल्यानंतर कुत्र्याच्या तोंडात लाळ गळणे ही कोणती प्रतिक्रिया आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी नैसर्गिक असे आहे। प्रश्न 13वा, साधक अभिसंधान उपपत्तीत कशाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी प्रतिक्रिया असे आहे। प्रश्न 14वा, थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या दुय्यम नियमांची संख्या किती आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी म्हणजेच 5 असे आहे। प्रश्न 15वा, ज्या क्रियेचा परिणाम सुखद असतो ती क्रिया वारंवार केली जाते हा कोणता नियम आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी परिणामाचा नियम असे आहे। प्रश्न 16वा, मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती कोणत्या विचारप्रणालीवर आधारित आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी समिष्टवाद असे आहे। प्रश्न 17वा, मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीचा जनक कोणाला मानले जाते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए कोहलर असे आहे। प्रश्न 18वा, कोहलरने मर्मदृष्टी अध्ययनाचा उपयोग कोणत्या प्राण्यांवर केला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी सुलतान नावाचा चिंपांझी असे आहे। प्रश्न 19, समिष्टवादी उपपत्तीचे प्रमुख पुरस्कर्ते कोण आहेत? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए कोहलर, कोफका व वर्दायमर असे आहे। समस्या सोडवताना प्राण्यांना अचानक मिळणारा उलगडा म्हणजे काय? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी मर्मदृष्टी असे आहे। प्रश्न क्रमांक 21, बोधात्मक विकास उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी जीन पियाजे असे आहे। प्रश्न क्रमांक 22, पियाजेच्या मते बोधात्मक विकासाच्या एकूण किती अवस्था आहेत? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी 4 असे आहे। प्रश्न क्रमांक 23, पियाजेच्या उपपत्तीतील संवेदीकारक अवस्थाचा कालावधी कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए 0 ते 2 वर्षे असे आहे। प्रश्न क्रमांक 24, पियाजेच्या मते मूर्त क्रियात्मक अवस्थाचा कालावधी कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी 7 ते 11 वर्षे असे आहे। प्रश्न क्रमांक 25, शोधन अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए जेरम ब्रुनर असे आहे। प्रश्न क्रमांक 26, ब्रुनरच्या अध्ययन उपपत्तीच्या 3 अवस्था कोणत्या? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी कृती, प्रतिमा, प्रतिकात्मक असे आहे। प्रश्न क्रमांक 27, अर्थपूर्ण अध्ययन उपपत्तीचे जनक कोण? या प्रश्नाचे अचूक उत्तर डेव्हिड आसोबेल असे आहे। प्रश्न क्रमांक 28, मर्मदृष्टी अध्ययनात परिस्थितीचे आकलन कसे होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी पूर्णाकडून अंशाकडे असे आहे। प्रश्न क्रमांक 29, समिष्टवाद हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी जर्मन असे आहे। प्रश्न क्रमांक 30, ज्ञानाची रचना विद्यार्थी स्वतः करतो यावर कोणी भर दिला? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए पियाजे आणि वायगोटस्की आहे। प्रश्न क्रमांक 31, सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली?
या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी अल्बर्ट बांडुरा असे आहे. प्रश्न क्रमांक 32. अल्बर्ट बांडुराच्या मते बालकाचे अध्ययन प्रामुख्याने कसे होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी निरीक्षण व अनुकरणातून असे आहे. प्रश्न क्रमांक 33. बांडुराने आपला प्रसिद्ध प्रयोग कशावर केला होता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी बोबो डॉल असे आहे. प्रश्न क्रमांक 34. बांडुराच्या उपपत्तीचे क्रमानुसार 4 टप्पे कोणते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए अवधान, धारण, पुनरुत्पादन, प्रबलन असे आहे. प्रश्न क्रमांक 35. सामाजिक सांस्कृतिक उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी लेव वायगोटस्की असे आहे. प्रश्न क्रमांक 36. झेडपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट विकासाचे नजीकचे क्षेत्र ही संकल्पना कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी वायगोटस्की असे आहे. प्रश्न क्रमांक 37. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी वायगोटस्कीची सामाजिक सांस्कृतिक उपपत्ती असे आहे. प्रश्न क्रमांक 38. वायगोटस्कीच्या मते बालकाच्या बोधात्मक विकासात कशाचा वाटा सर्वाधिक असतो? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी समाज, संस्कृती आणि भाषा असे आहे. प्रश्न क्रमांक 39. क्षेत्र उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए कुर्ट लेविन असे आहे. प्रश्न क्रमांक 40. गरज ऱ्हास किंवा प्रेरणा ऱ्हास ही उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन सी क्लार्क हल असे आहे. प्रश्न क्रमांक 41. रॉबर्ट गॅगनेच्या अध्ययन श्रेणीमध्ये किती स्तर आहेत? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन डी 8 स्तर आहेत. प्रश्न क्रमांक 42. गॅगनेच्या अध्ययन श्रेणीतील सर्वात खालचा स्तर कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी संकेत अध्ययन असे आहे. प्रश्न क्रमांक 43. गॅगनेच्या अध्ययन श्रेणीतील सर्वोच्च स्तर कोणता? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी समस्या निराकरण अध्ययन असे आहे. प्रश्न क्रमांक 44. अनुभवजन्य अध्ययन ही संकल्पना कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए कार्ल रॉजर्स असे आहे. प्रश्न क्रमांक 45. बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए हार्वर्ड गार्डनर असे आहे. प्रश्न क्रमांक 46. अध्ययन संक्रमण मध्ये समान घटकांची उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी थॉर्नडाईक असे आहे. प्रश्न क्रमांक 47. सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए CH जड असे आहे. प्रश्न क्रमांक 48. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाचे वर्तन हे आदर्श असावे हे कोणत्या उपपत्तीतून स्पष्ट होते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन ए सामाजिक अध्ययन उपपत्ती असे आहे. प्रश्न क्रमांक 49. थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमानुसार विद्यार्थ्याला नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्याची मानसिक तयारी करणे आवश्यक असते? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी तयारीचा नियम असे आहे. प्रश्न क्रमांक 50. अध्ययन म्हणजे सवयी, दृष्टिकोन आणि ज्ञान संपादन करणे होय ही अध्ययनाची व्याख्या कोणाची आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर ऑप्शन बी क्रो आणि क्रो असे आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.